नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रँच अकाउंटिंग या संकल्पनेवर डिस्कशन करूया. इन एनी बिझनेस अंडरटेकिंग, as the business grows, it often establishes branches in order to market its products over a large territory. म्हणजे व्यवसाय संस्थेचा जसजसा इथं विकास होत जातो तसतसं ती व्यवसाय संस्था वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या ज्या काय ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस इथं काय करत असते, ओपन करत असते. आणि खास करून विक्री वाढवणं, नफा मिळवणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या ब्रँचेस एस्टॅब्लिश केल्या जात असतात. एक्सपान्शन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज मे रिझल्ट इन ओपनिंग ऑफ न्यू पार्ट्स ऑर डिव्हिजन. म्हणजे व्यवसाय संस्था विकास करते म्हणजेच वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या पार्टमध्ये म्हणजे भूभागामध्ये व्यवसाय संस्था आपल्या ज्या काही डिव्हिजन्स आहेत किंवा आपले जे काही डिपार्टमेंट्स आहेत किंवा सेगमेंट्स आहेत ते इथं काय करत असते, निर्माण करत असते. त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, ब्रँच असं म्हटलं जात असतं. अंडर द सेम मॅनेजमेंट डिफरंट पार्ट्स ऑर डिव्हिजन्स लोकेटेड ॲट डिफरंट प्लेसेस आर नोन ॲज ब्रँचेस. म्हणजे एकाच व्यवस्थापनाच्या खाली, मार्गदर्शनाखाली वेगवेगळे जे काय पार्ट आहेत, डिव्हिजन्स आहेत, वेगवेगळ्या भूभागावर इथं काय केले जातात, तिथं निर्माण केले जात असतात. त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, ब्रँचेस असं म्हटलं जात असतं. द ऑफिस ऑर अंडरटेकिंग विच ऑपरेट्स इन डिफरंट प्लेसेस आर कॉल्ड ब्रँचेस. म्हणजे वेगवेगळ्या भूभागावर जे ऑफिसेस किंवा अंडरटेकिंग्स इथं ऑपरेट होत असतात त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, ब्रँचेस असं म्हटलं जात असतं. द वन विच कंट्रोल्स दीज ऑपरेशन्स इज कॉल्ड हेड ऑफिस. आणि या ब्रँचेस ज्यांच्या मार्फत इथं नियंत्रित केल्या जातात, कंट्रोल केल्या जात असतात त्याला इथं काय म्हटलं जात असतं, हेड ऑफिस असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्या ब्रँचेसची जी ऑपरेशन्स आहेत ती इथं कंट्रोल करणारी जी यंत्रणा आहे त्याला इथं काय म्हटलं जात असतं, हेड ऑफिस असं म्हटलं जात असतं. आता थोडक्यात याचा आपण अर्थ बघू. अ ब्रँच इज अ सेक्शन ऑफ एन एंटरप्राइज जिओग्राफिकली सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ बिझनेसेस कंट्रोल्ड बाय हेड ऑफिस अँड जनरली कॅरिंग ऑन द सेम ऍक्टिव्हिटीज ॲज ऑफ एंटरप्राइज. काय आहे ब्रँचचा अर्थ? तर ब्रँच काय एक सेक्शन आहे व्यवसाय संस्थेचा, जिओग्राफिकली सेपरेटेड फ्रॉम रेस्ट ऑफ बिझनेस. म्हणजे त्या पूर्ण व्यवसाय संस्थेपासून भौगोलिक दृष्ट्या इथं काय असतो, तो एक प्रकारे अलग असतो, वेगळा असतो, विलग असतो, सेपरेट असतो. आणि त्या सेक्शनचा म्हणजे त्या ब्रँचचा जो कंट्रोल आहे तो कुणा मार्फत केला जात असतो, हेड ऑफिस मार्फत केला जात असतो. अँड जनरली कॅरिंग द सेम ऍक्टिव्हिटीज ॲज ऑफ एंटरप्राइज. म्हणजे व्यवसाय संस्था जी ऍक्टिव्हिटी करते तीच ऍक्टिव्हिटी कोण करत असते, जनरली ब्रँच करत असते. As a business grows, it may open a branches in different towns and cities in order to market its product or services over a large territory and thus increase its profit. म्हणजे व्यवसाय संस्था जसं स्वतःला विकसित करत जात असते तसं वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या देशाच्या भूभागावर इथं काय केल्या जातात, तिथं ब्रँचेस निर्माण केल्या जात असतात. खास करून जे मार्केट आहे त्यांच्या प्रॉडक्टचं ते इथं जास्तीत जास्त कॅच करणं किंवा ज्या सेवा दिल्या जात असतात ना त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं यासाठी इथं काय केल्या जात असतात, ब्रँचेस निर्माण केल्या जात असतात. त्याच्या थ्रू इथं व्यवसाय संस्था जो नफा आहे तो वाढवण्याचा काय करत असते, प्रयत्न करत असते. असा ढोबळमानानं काय आहे ब्रँचेसचा किंवा ब्रँचचा अर्थ आहे. आता हे जे काय ब्रँच अकाउंटिंग आहे का इथं मेंटेन करायचं, ते जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ना त्याची आपण इथं काय करूया, डिस्कशन करूया. ठीक आहे, आपण ब्रँच तर ओपन करतो परंतु ती ब्रँच ओपन केल्यानंतर त्याचं प्रॉपर असं अकाउंटिंग होणं गरजेचं असतं. मग हे अकाउंटिंग नेमकं का करायचं, त्याची काय ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याची काय नीड आहे ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, समजून घ्यावयाचं आहे. द मेन ऑब्जेक्ट ऑफ किपिंग ब्रँच अकाउंट्स इज डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ बिझनेस अँड स्पेसिफिक नीड ऑफ अ पर्टिक्युलर ब्रँच. म्हणजे जनरली जे मुख्य उद्देश आहे ब्रँच अकाउंट ठेवण्याचा तो काय आहे, जनरली डिपेंड ऑन नेचर ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेचं स्वरूप नेमकं काय आहे आणि स्पेसिफिक नीड ऑफ पर्टिक्युलर ब्रँच, आणि त्या पर्टिक्युलर जी ब्रँच आहे ना त्या ब्रँचच्या गरजेनुसार इथं काय केलं जात असते, ब्रँच अकाउंट इथं मेंटेन केलं जात असतं. टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ इच ब्रँच. म्हणजे प्रत्येक ब्रँच नफा मिळवते अथवा ती ब्रँच तोट्यात जाते हे समजून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी इथं ब्रँच अकाउंटिंग गरजेचं आहे. टू असर्टन फायनान्शियल पोझिशन ऑफ इच ब्रँच ऑन अ पर्टिक्युलर डेट. एका विशिष्ट तारखेला जी फायनान्शियल पोझिशन आहे पर्टिक्युलर ब्रँचची किंवा प्रत्येक ब्रँचची, व्यवसाय संस्था अनेक ब्रँचेस इथं तयार करू शकते, त्या प्रत्येक ब्रँचची फायनान्शियल पोझिशन एका विशिष्ट तारखेला जाणून घेण्यासाठी इथं ब्रँच अकाउंटिंग काय असतं, गरजेचं असतं. टू नो द कॅश अँड गुड्स रिक्वायरमेंट ऑफ व्हेरियस ब्रँचेस. म्हणजे प्रत्येक ब्रँचला
किती कॅश लागणार आहे, किती माल विकण्यासाठी लागणार आहे ते जाणून घेण्यासाठी इथं ब्रँच अकाउंटिंगची गरज भासते. म्हणजे ब्रँच अकाउंटिंग थ्रू इथं गुड्स रिक्वायरमेंट समजते आणि त्या ब्रँचची कॅश किती रिक्वायर आहे, ब्रँचला किती पैशाची गरज आहे हे ब्रँच अकाउंटिंग मेंटेन केल्यामुळे समजतं. टू इव्हॅल्युएट द प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स ऑफ इच ब्रँच, म्हणजे प्रत्येक ब्रँचचा जो काय प्रोग्रेस आहे ते ब्रँच विकास करते अथवा करत नाही, किंवा त्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे, एक एक्सपेक्टेशन असतात ब्रँचकडून, त्या एक्सपेक्टेशननुसार ती ब्रँच काम करते का नाही हे पाहण्यासाठी इथं ब्रँच अकाउंटिंग गरजेचं असतं. म्हणजे परफॉर्मन्स त्या ब्रँचचा बघणं, प्रोग्रेस त्या ब्रँचचा जाणून घेणं, त्याचं मूल्यांकन करणं, यासाठी ब्रँच अकाउंटिंग काय आहे गरजेचं आहे. टू कॅल्क्युलेट द कमिशन फॉर पेमेंट टू मॅनेजर्स बेस्ड ऑन प्रॉफिट ऑफ ब्रँच, म्हणजे जर त्या ब्रँचच्या मॅनेजरला कमिशन द्यायचं असेल आणि ते जर प्रॉफिटवर अवलंबून असेल, आणि सहसा कमिशन हे प्रॉफिटवरच दिलं जात असतं किंवा ते सेल्सवर पण दिलं जाऊ शकतं, हे समजून घेण्यासाठी ब्रँच अकाउंटिंग गरजेचं आहे. म्हणजे प्रॉफिट किती झाला तर प्रॉफिटवर कमिशन देण्यासाठी तुम्हाला ब्रँच अकाउंटिंग गरजेचं आहे, किंवा टर्नओव्हर म्हणजे विक्रीवर जर कमिशन द्यायचं असेल तर विक्री जाणून घेण्यासाठी ब्रँच अकाउंटिंग इथं मेंटेन करणं गरजेचं असतं. टू नो द प्रॉफिटेबिलिटी एच ब्रँच अँड टाईप ऑफ बिझनेस फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस, म्हणजे प्रत्येक ब्रँचची जी काय प्रॉफिटेबिलिटी आहे ती समजून घेण्यासाठी आणि त्या ब्रँचचा पुढे विकास करायचा अथवा करायचा नाही हे समजून घेण्यासाठी ब्रँच अकाउंटिंगची काय असते तर गरज असते. टू गिव्ह कॉन्क्रीट सजेशन फॉर द इम्प्रुव्हमेंट इन वर्किंग ऑफ व्हेरियस ब्रँचेस, म्हणजे प्रत्येक ब्रँचचं जे काही वर्किंग आहे ते जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर एक कॉन्क्रीट जे काही सजेशन आहे, ठोस असं काही निर्णय इथं ब्रँचच्या बाबतीमध्ये घेणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी ब्रँच अकाउंटिंग गरजेचं आहे. टू मेट द रिक्वायरमेंट ऑफ स्पेसिफिक एनॅक्टमेंट ॲज ऑल ब्रँचेस ऑफ कंपनी मस्ट कीप द अकाउंट्स ऑफ ऑडिट पर्पजेस, म्हणजे ऑडिट पर्पजसाठी इथं कंपनी कायद्यामध्ये इथं प्रत्येक आर्थिक व्यवहाराचं इथं ऑडिट करणं गरजेचं असतं. त्यामुळे इथं ब्रँचचं सुद्धा ऑडिट करावं लागेल आणि ऑडिट जर करायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला ब्रँचचे जे काही अकाउंट्स आहेत ना ते काय करावं लागतील इथं मेंटेन करावे लागतील. तर असे काही ही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी इथं काय केलं जात असतं, ब्रँच अकाउंटिंग इथं मेंटेन केलं जात असतं किंवा ब्रँच अकाउंटिंग इथं काय आहे गरजेचं आहे. आता पहा ह्याच्या काय ब्रँचेस आहेत ना त्या किती प्रकारच्या असतात. तर जनरली फॉर द अकाउंटिंग कन्व्हिनियन्स जनरली द ब्रँचेस आर डिवायडेड इन टू फॉलोइंग टाइप्स, म्हणजे अकाउंटिंग पर्पजसाठी अकाउंटिंगच्या सोयीसाठी इथं ब्रँचेसचं दोन गटात इथं वर्गीकरण केलं जातं. एक आहे होम ब्रँचेस आणि दुसरं आहे फॉरेन ब्रँचेस. आणि ह्या होम ब्रँचेसचं पुन्हा दोन गटात वर्गीकरण केलं जातं, डिपेंडंट ब्रँचेस आणि इंडिपेंडंट ब्रँचेस. अशा दोन गटात पुन्हा ह्या होम ब्रँचेसचं वर्गीकरण केलं जात असतं. आता हे डिपेंडंट ब्रँचेस म्हणजे नेमकं काय आहे तर जनरली ब्रँचेस डू नॉट कीप फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, म्हणजे या डिपेंडंट ब्रँचेस स्वतः अकाउंटिंग जी सिस्टीम आहेत ते डेव्हलप करत नाहीत. तर यांचं जे काय अकाउंट्स आहेत म्हणजे डिपेंडंट ब्रँचचे जे अकाउंट्स आहेत ना ते कोण मेंटेन करतं, हेड ऑफिस थ्रू इथं डिपेंडंट ब्रँचची अकाउंट जे आहेत ना ते काय केली जातात तिथं मेंटेन केली जात असतात. आणि ज्या इंडिपेंडंट ब्रँचेस आहेत नेमकं काय असतं याचं स्वरूप तर ब्रँचेस कीप्स फुल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, म्हणजे ह्या इंडिपेंडंट ब्रँचेस स्वतःचे अकाउंट्स स्वतः ब्रँचमध्ये ते काय करतात तिथं मेंटेन करतात, रेकॉर्ड केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात काय स्वतंत्र व्यवसायासारखंच ह्या ब्रँचेस आपलं अकाउंट काय करतात तिथं मेंटेन करत असतात. आणि अजून एक ब्रँचेसचा प्रकार आहे तो आहे फॉरेन ब्रँचेस. आता या शब्दामध्ये याचा अर्थ दडलेला आहे की जे जिओग्राफी आहे, जे देशाची भूसीमा आहे त्या भूसीमेच्या बाहेर जाऊन जर ब्रँचेस इथं ओपन केल्या जात असतील केलेल्या असतील तर त्या ज्या सगळ्या ब्रँचेस आहेत ना त्याला तर काय म्हटलं जात असते फॉरेन ब्रँचेस असं म्हटलं जात असते. म्हणजे थोडक्यात काय दोन प्रकारच्या ब्रँचेस आहेत, एक म्हणजे होम ब्रँचेस, त्यामध्ये दोन प्रकार डिपेंडंट ब्रँचेस आणि इंडिपेंडंट ब्रँचेस. डिपेंडंट ब्रँचेस म्हणजे काय पूर्णपणे हेड ऑफिसवर या ब्रँचेस काय असतात तिथं डिपेंड असतात आणि जे अकाउंट्स आहेत ना ते अकाउंट्स या ब्रँचेस स्वतः मेंटेन करत नाही, हेड ऑफिसमध्येच या ब्रँचची अकाउंट काय केली जातात मेंटेन केली जात असतात. आणि इंडिपेंडंट ब्रँचेस म्हणजे काय तर या ब्रँचेस स्वतंत्र व्यवसाय म्हणून इथं काय करत असतात काम करत असतात आणि स्वतःचं अकाउंटिंग सिस्टीम स्वतः काय करतात इथं डेव्हलप करतात. आणि तिसरा एक जो प्रकार आहे तो आहे फॉरेन ब्रँचेसचा. ओके, तर आता आपण हे जे डिपेंडंट ब्रँचेस आहे ती ब्रँचेसची जी संकल्पना आहे ना ते आपण काय करूया समजून घेऊया. आता मराठीमध्ये डिपेंडंट या शब्दाचा अर्थ माहित आहे, त्याला काय म्हटलं जातं अवलंबून असणाऱ्या शाखा. अवलंबून कोणावर असणार आहेत या पूर्णपणे हेड ऑफिसवर अवलंबून असणाऱ्या ज्या शाखा आहेत ना त्याला इथं काय म्हटलं जातं डिपेंडंट ब्रँचेस असं म्हटलं जातं. मग ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे समजून घ्यावयाचं आहे. आणि या डिपेंडंट ब्रँचेसचीच अकाउंट इथं कशी मेंटेन केली जातात ना हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ही डिपेंडंट ब्रँचेसची अकाउंट कोण मेंटेन करत असतं हेड ऑफिस मेंटेन करत असतं. त्यामुळे ही डिपेंडंट ब्रँचेसची संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. मग ह्या काही वैशिष्ट्यांच्या आधारे आपण डिपेंडंट ब्रँचेसची संकल्पना काय करूया समजून घेऊया. बघा, सच ब्रँचेस सेल ओनली दोज गुड्स
which are received from head office and are not usually allowed to make purchases in the open market. म्हणजे या ब्रँचेस काय करत असतात, फक्त हेड ऑफिसनं जो माल पाठवलेला आहे, सेल ओनली दोज गुड्स विच रिसीव्ड फ्रॉम हेड ऑफिस. म्हणजे हेड ऑफिसनं जो माल पाठवलेला आहे ना, तोच माल या डिपेंडंट ब्रँचेस काय करत असतात, विकत असतात. अँड नॉट युजली अलाउड टू मेक परचेस इन ओपन मार्केट. म्हणजे ओपन मार्केटमध्ये स्वतः या ब्रँचेस कोणतीही खरेदी करू शकत नाहीत. दुसरं वैशिष्ट्य काय पहा, गुड्स आर सप्लायड बाय द हेड ऑफिस टू सच ब्रँचेस आयदर ॲट कॉस्ट प्राइस ऑर ॲट इनवॉइस प्राइस. म्हणजे हेड ऑफिसद्वारे या ब्रँचेसला जो माल पाठवला जात असतो तो कसा पाठवला जाऊ शकतो, आयदर ॲट कॉस्ट प्राइस, म्हणजे ज्या किमतीने हेड ऑफिसनं माल खरेदी केलेला आहे त्याच किमतीला तो माल ब्रँचला पाठवला जाऊ शकतो, किंवा ॲट इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस म्हणजे काय, जनरली ज्या किमतीला माल विकायचा आहे ब्रँचनं त्या किमतीनं तो काय केला जाऊ शकतो, इथं माल पाठवला जाऊ शकतो. त्याला सेलिंग प्राइस असं सुद्धा म्हटलं जात असते. म्हणजे या इनवॉइस प्राइसमध्ये कॉस्ट प्राइस पण असते आणि प्लस काही प्रॉफिटचा पार्ट सुद्धा ऍड करून एक किंमत निश्चित केली जात असते आणि त्या किमतीला हेड ऑफिस ब्रँचला काय करू शकतं, माल इथं पाठवू शकतं. ऑल एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच सच ॲज रेंट, सॅलरी ऑफ स्टाफ, ऍडव्हर्टाइजमेंट एटसेट्रा पेड बाय द हेड ऑफिस. म्हणजे त्या ब्रँचचे जे सगळे खर्च आहेत, जसे काय रेंट असेल किंवा सॅलरी असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असेल, स्टेशनरी, प्रिंटिंग, असे जे काही सगळे खर्च आहेत ना, ते हेड ऑफिस थ्रूच काय केले जातात, पे केले जात असतात. म्हणजे याच्यासाठी स्वतंत्र अशी कॅश पाठवली जाते आणि या कॅशमधून हे सगळे खर्च हेड ऑफिसच काय करत असतं, पे करत असतं. पेटी एक्सपेन्सेस सच ॲज कार्टेज, एंटरटेनमेंट एटसेट्रा आर पेड आउट ऑफ द पेटी कॅश बुक. आणि जे पेटी एक्सपेन्सेस आहेत किंवा मिसलेनियस एक्सपेंडिचर आहेत, जनरल एक्सपेन्सेस आहेत, किरकोळ जे खर्च असतात डे टू डे ऑपरेशनसाठी पे करावे लागणारे, त्याच्यासाठी स्वतंत्र एक पेटी कॅश काय केली जात असते, या ब्रँचला मेंटेन करायला सांगितली जात असते आणि त्या पेटी कॅशमधूनच हे छोटे छोटे जे खर्च असतात, स्मॉल अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस, हे काय करायचे असतात, तिथं पे करायचे असतात. द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम कॅश सेल्स or cash received from debtors is either remitted to head office daily or deposited in the account of head office at same local bank. म्हणजे इथं जे पैसे मिळतात ब्रँचला, कशाचे पैसे मिळतात, एकतर रोख रकमेनं विक्री केली असेल त्याचे पैसे म्हणजे कॅश सेल्स, किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे माल उधाऱ्यावर विकला तर डेटर्स कडून काय होतात, तिथं पैसे मिळतात. हे जी मिळालेली रक्कम आहे ती ब्रँचनं ठेवून घ्यायची नसते. इज आयदर रेमिटेड टू द हेड ऑफिस. लगेच हेड ऑफिसला ती काय करायची, पाठवून द्यायची. रेमिट म्हणजे काय, पाठवणे, दररोज ती पाठवायची. किंवा जे बँक अकाउंट आहे हेड ऑफिसचं, त्या बँक अकाउंटमध्ये काय केली जाते, ती डिपॉझिट केली जात असते. म्हणजे ही रक्कम एकतर डेली पाठवा किंवा 1-2 दिवसाच्या अंतरानं ती हेड ऑफिसच्या बँक अकाउंटमध्ये काय करायची, जमा करायची. द ब्रँच मॅनेजर इज नॉर्मली एक्सपेक्टेड टू सेल द गुड्स फॉर कॅश ओनली, बट ही मे बी ऑथराइज टू सेल गुड्स ऑन क्रेडिट इन सर्टन केसेस. सहसा या ब्रँचला, डिपेंडंट ब्रँचला माल विकण्याचा जो अधिकार असतो तो फक्त आणि फक्त रोखीनच विकायचा, अशा पद्धतीचा अधिकार म्हणजे एक प्रकारे ऑर्डरच असते. पण काही अपवादात्मक केसेसमध्ये ब्रँचला अधिकार दिलेला असतो की तो माल ते काय करू शकतात, उधारीवर पण विकू शकतात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की माल रोखीने पण विकता येतो आणि माल उधारीवर पण विकता येतो. जसं हेड ऑफिस सांगेल त्या पद्धतीनं ब्रँचनं काय करायचं असतं, माल विक्रीची ऍक्टिव्हिटी करायची असते. सच ब्रँचेस डू नॉट मेंटेन देअर ओन बुक्स ऑफ अकाउंट. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो सुरुवातीला मी सांगितला की या ज्या ब्रँचेस आहेत ना, स्वतःचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ना, स्वतः मेंटेन करत नाहीत. ऑल रेकॉर्ड्स आर मेंटेन बाय द हेड ऑफिस. म्हणजे या ब्रँचेसचे सगळे जे काही अकाउंटिंग रेकॉर्ड्स आहेत ना, ती कोण मेंटेन करणार आहे, हेड ऑफिस मेंटेन करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, या ब्रँचेस जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात सगळं अकाउंटिंग रेकॉर्ड हेड ऑफिसकडे काय करते, ट्रान्समिट करते, हेड ऑफिसकडे ते पोच करते आणि हेड ऑफिस मग हे सगळं रेकॉर्ड ताब्यात घेऊन ब्रँच अकाउंट इथं काय केली जातात, तिथं मेंटेन केली जात असतात आणि त्याच्या थ्रू मग जो काय टर्नओव्हर असेल, नफा असेल, फायनान्शियल पोझिशन असेल, ती हेड ऑफिस काय करत असतं, त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं. असं ढोबळमानानं डिपेंडंट ब्रँचेसचं काय आहे स्वरूप आपल्याला दिसून येतं. ओके, आता हे जे काय अकाउंटिंग मेथड्स आहेत किंवा अकाउंटिंग सिस्टीम आहे, ती कशी मेंटेन केली जाते हेड ऑफिस थ्रू. अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेथड्स फॉर हेड ऑफिस ऑर सिस्टम ऑफ अकाउंटिंग फॉर ब्रँच. म्हणजे हेड ऑफिसमध्ये अकाउंटिंग रेकॉर्ड इथं कशी मेंटेन केली जात असतात, ती सिस्टीम आपल्याला समजून घ्यायची आहे. ती मेथड्स कोणत्या आहेत त्या आपल्याला इथं जाणून घ्यावयाच्या आहेत. एकूण 4 मेथड्स आहेत. एक आहे डेटर्स मेथड, त्याला सिंथेटिक मेथड असं पण म्हटलं जातं. दुसरी आहे फायनल अकाउंट सिस्टीम. तिसरी आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम, याला अनालिटिकल मेथड असं पण म्हटलं जातं. आणि चौथी आहे होलसेल ब्रँच सिस्टीम. अशा एकूण 4 अकाउंटिंगच्या काय मेथड्स आहेत की ज्या मेथड्स हेड ऑफिस त्यांची ब्रँच अकाउंट मेंटेन करण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी इथं काय करत असतं, याचा यूज करत असतं. आणि खास करून ही जी डेटर सिस्टीम आहे आणि स्टॉक अँड डेटर सिस्टीम आहे तीच हेड ऑफिस थ्रू
जास्त काय केली जात असते, फॉलो केली जात असते. तर आता आपण ही जी डेटर सिस्टीम आहे ती थोडक्यात काय करूया, समजून घेऊया. पहा, दिस सिस्टीम इज अडॅप्टेड जनरली इन दोज ब्रँचेस विच आर फेअरली स्मॉल इन साईज. शब्दामध्येचा अर्थ आहे की ज्या ब्रँचेस काय आहेत, आकारानं लहान आहेत, त्या ब्रँचेसची अकाउंट मेंटेन करण्यासाठी काय केली जाते, ही डेटर सिस्टीम इथं फॉलो केली जात असते. ओके. अंडर दिस सिस्टीम हेड ऑफिस ओपन्स अ सेपरेट ब्रँच अकाउंट फॉर इच ब्रँच इन ऑर्डर टू रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू दॅट ब्रँच. मग इथे हेड ऑफिस काय करत असतं, तर एक स्वतंत्र प्रत्येक ब्रँचसाठी एक स्वतंत्र काय केलं जातं, ब्रँच अकाउंट मेंटेन केलं जातं. आणि त्या ब्रँच अकाउंटमध्ये म्हणजे इथं फक्त एकच अकाउंट मेंटेन केलं जाणार आहे आणि त्या अकाउंट कोणतं असणार आहे, ब्रँच अकाउंट असणार आहे. आणि या ब्रँच अकाउंटमध्ये सगळी जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ब्रँच बरोबर हेड ऑफिसमध्ये घडून आलेली ती काय केली जातात, तिथं रेकॉर्ड केली जात असतात. दिस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट इन नेचर अँड इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट प्रॉफिट अँड लॉस फॉर इच ब्रँच. म्हणजे एक प्रकारे हे अकाउंट काय असतं, तात्पुरत्या स्वरूपाचं खातं असतं, नॉमिनल इन नेचर. म्हणजे सगळी ट्रान्झॅक्शन त्या ब्रँचशी रिलेटेड त्या पर्टिक्युलर पिरियडमधली नोंद करणं आणि तो पिरियड संपला की प्रॉफिट लॉस जाणून घेणं आणि ते अकाउंट काय करणं, क्लोज करणं, अशा स्वरूपाचं हे ब्रँच अकाउंट काय केलं जात असतं, या हेड ऑफिसमध्ये मेंटेन केलं जात असतं. आणि त्याच्याद्वारे नफा किंवा तोटा प्रत्येक ब्रँचचा इथं काय केला जात असतो, निश्चित केला जात असतो. म्हणजे थोडक्यात काय, या सिस्टीममध्ये ब्रँचला डेटर्स असं गृहीत धरलं जातं. डेटर्सची जशी आपण ट्रीटमेंट देत असतो एखाद्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं, जसे डेटर्स असतात तसंच व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने काय असते, ब्रँच असते. जस्ट लाईक डेटर्स या सिस्टीममध्ये ब्रँचला काय करायचं असतं, ट्रीटमेंट द्यायची असते. ओके. आता यामध्ये माल कसा पाठवला जातो, गुड्स आर सप्लाइड बाय द ब्रँच मे बी आयदर ॲट कॉस्ट प्राइस ऑर कॉस्ट प्लस प्रॉफिट. त्यालाच काय म्हटलं जातं, इनवॉइस प्राइस. म्हणजे आता या मेथडमध्ये सुद्धा माल कसा पाठवला जाऊ शकतो, एकतर तो कॉस्ट प्राइसने पण माल पाठवला जाऊ शकतो किंवा कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे काही नफ्याचा भाग त्यामध्ये ऍड करून त्याला इनवॉइस प्राइस असं म्हटलं जातं. इनवॉइस प्राइसने सुद्धा काय केला जाऊ शकतो, तो माल पाठवला जाऊ शकतो. थोडक्यात काय, ही जी सिस्टीम आहे दोन्ही पद्धतीनं, दोन्ही मेथडॉलॉजीनं जो माल पाठवला जातो, मेथडॉलॉजी म्हणजे काय, तर माल कॉस्ट प्राइसने पाठवला जातो का माल इनवॉइस प्राइसने पाठवला जात असतो, हे डोळ्यासमोर ठेवून या मेथडॉलॉजी काय केलेलं आहे, तिथं डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे माल पाठवण्याचे दोन ऑप्शन, किमतीचे दोन ऑप्शन एक प्रकारे हेड ऑफिसकडे अवेलेबल असतात. ते म्हणजे एकतर कॉस्ट प्राइसनं माल पाठवणं किंवा एकतर इनवॉइस प्राइसनं माल पाठवणं. आणि इनवॉइस प्राइस म्हणजे काय, हे मी पाठीमाग सांगितलं की त्यामध्ये कॉस्ट पण असते आणि प्लस काही प्रॉफिट ऍड करून किती किमतीला माल विकायचा त्या किमतीलाच तो माल काय केला जातो, ब्रँचला पाठवला जात असतो. अशा दोन्ही पद्धतीनं माल पाठवल्यानंतर ही सिस्टीम अकाउंट मेंटेन करण्याची व्यवसाय संस्था हेड ऑफिस काय करू शकतं, फॉलो करू शकतं. द मेन डिफेक्ट इन दिस मेथड इज दॅट इट डज नॉट प्रोव्हाइड फुल इन्फॉर्मेशन फॉर अनालिसिस ऑफ ब्रँच प्रॉफिट अँड लॉस. आता याचा एक मेन डिफेक्ट काय आहे की जी अनालिसिस पर्पजसाठी, विश्लेषणासाठी हेड ऑफिसला जी इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, फुल इन्फॉर्मेशन पाहिजे ब्रँचची, ट्रान्झॅक्शनची, ती ह्या एका अकाउंट थ्रू, फक्त ब्रँच अकाउंट थ्रू मिळेलच असं नाही. हीच या सिस्टीमची काय आहे, मर्यादा आहे. तर आता पहा, या डेटा सिस्टीममध्ये एकच अकाउंट मेंटेन केलं जातं आणि ते अकाउंट कोणतं असतं, ब्रँच अकाउंट असतं. म्हणजे जेवढ्या काय ब्रँचेस असतील त्या प्रत्येक ब्रँचसाठी स्वतंत्र एक ब्रँच अकाउंट हेड ऑफिसमध्ये काय केलं जातं, ओपन केलं जात असतं. आणि पर्टिक्युलर ब्रँचशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन घडलेले आहेत ना, ती सगळी ट्रान्झॅक्शन त्या ब्रँच अकाउंटमध्येच काय केली जातात, रेकॉर्ड केली जात असतात. मग या ब्रँच अकाउंटमध्ये एक स्टँडर्ड आयटम कोणते असतात किंवा त्याचा फॉर्मॅट काय आहे ते थोडक्यात इथं आपण काय करूया, समजून घेऊया. नेहमीप्रमाणे हा टी फॉर्मॅट आहे. अकाउंट म्हटलं की टी फॉर्मॅट असेल, एक डेबिट बाजू असेल, दुसरी क्रेडिट साईड असेल. डेबिट बाजूला काही ट्रान्झॅक्शन असतील, क्रेडिट बाजूला काही ट्रान्झॅक्शन असतील. लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतात, ब्रँच छोटी असते, आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलेल्याच आहेत. त्यामुळे कोणती ट्रान्झॅक्शन असतात ते ऑलरेडी या ब्रँच अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसून येतील. बघा, पहिल्यांदा त्या ब्रँचचा जो ओपनिंग बॅलन्स आहे, जेवढे आयटम ब्रँचकडे असेटशी रिलेटेड आहेत, थोडक्यात ओपनिंग बॅलन्स, ते पहिल्यांदा इथं काय करायचे असतात, ब्रॉड फॉरवर्ड करून घ्यायचे असतात. त्यामध्ये स्टॉक सुरुवातीला किती आहे, डेटर्स किती आहेत, माल जर उधार विकला जात असेल तर डेटर्स असू शकतात. पेटी कॅश किती आहे, आपण बघितलं की जे किरकोळ खर्च आहेत, मिसलेनियस एक्सपेंडिचर, हे पेटी कॅश थ्रू पे करायचे आहेत. त्यामुळे पेटी कॅशचा बॅलन्स किती आहे, ब्रँचकडे काय असेट्स आहेत का, फिक्स्ड असेट्स, त्या इथं डोळ्यासमोर ठेवायचे असतात. आणि काही प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर ते सगळे बॅलन्सेस इथं आपल्याला काय करायचे असतात, घ्यायचे असतात. आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जे ट्रान्झॅक्शन घडलेले आहेत ब्रँचमध्ये आणि हेड ऑफिसमध्ये, थोडक्यात काय हेड ऑफिसमध्ये आणि ब्रँचमध्ये जे घडलेले ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, ती नोंद करायचे. तर आता पहा,
कोणती कोणती ट्रान्झॅक्शन आहेत? गुड्स सेंड टू ब्रँच, म्हणजे जो माल तुम्ही म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला पाठवला तो नोंद करा. गुड्स सेंड बाय हेड ऑफिस, किंवा आपण असं पण म्हटलं जाऊ शकतं हेड ऑफिसनं माल पाठवला, सेंड बाय हेड ऑफिस असं पण इथं म्हणू शकता, किंवा गुड्स सेंड बाय अदर ब्रँचेस. कधी कधी इतर ब्रँचेस सुद्धा दुसऱ्या एखाद्या ब्रँचला काय करू शकतात, माल पाठवू शकतात. तर त्या पर्टिक्युलर ब्रँचला, ज्या पर्टिक्युलर ब्रँचला माल पाठवलेला आहे त्या ब्रँचच्या डेबिट साईडला हा माल टाकला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, इथं जो माल त्या ब्रँचला पाठवला, मग तो हेड ऑफिसनं पाठवलेला असो किंवा दुसऱ्या एखाद्या ब्रँचनं पाठवलेला असो, तो इथं डेबिट टाकायचा असतो. त्यानंतर टू बँक. आता हे टू बँक म्हणजे काय, तर ह्या ब्रँचला हेड ऑफिसनं जे खर्च आहेत, आपण कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्समध्ये बघितलं आहे की सगळे खर्च हेड ऑफिस करणार आहे. मग खर्चासाठी जे पैसे पाठवलेले आहेत ना, ते इथं त्या ब्रँच अकाउंटला काय करायचे असतात, डेबिट टाकायचे असतात. आणि ज्या खर्चासाठी हे पैसे दिलेले आहेत ना, ते सगळे खर्च इथं तुम्ही काय करू शकता, राईट डाऊन करू शकता किंवा मांडू शकता. म्हणून काय म्हटले बा, रेमिटन्सेस बाय हेड ऑफिस. रेमिटन्स म्हणजे पाठवणे, पैसे पाठवलेले आहेत कशासाठी, ते खर्चाचे ते एक्सप्लेनेशन दिलं जाऊ शकतं. त्यानंतर क्रेडिट बॅलन्स जो आहे, जर जसे असेट असू शकतात, डेबिट बॅलन्स असू शकतो, तसा क्रेडिट बॅलन्स पण असू शकतो. तो इथं डेबिट साईडला काय करायचा असतो, कॅरी डाऊन करायचा असतो. ओके. आणि त्यानंतर जो काय नफा असेल तो नफा कॅल्क्युलेट करायचा आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, व्यवसाय संस्थेच्या जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. सेम क्रेडिट साईडला बॅलन्स, आपल्याला क्रेडिट बॅलन्स असेल तर तो क्रेडिट बॅलन्स तुम्ही काय करू शकता, कॅरी करू शकता. अपवादात्मक स्थितीमध्ये असा एखादा क्रेडिट बॅलन्स असू शकतो. म्हणजे क्रेडिटर्स, आता मुळातच ब्रँचला खरेदी करण्याचा अधिकार नाही, तरी पण एक उदाहरण म्हणून क्रेडिटर्स असू शकतात, काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू शकतात, तर त्याचा बॅलन्स तुम्ही इथं सुरुवातीला घेऊ शकता. त्यानंतर जे ब्रँचनं पैसे पाठवलेले आहेत, इथं बाय बँक म्हटलेलं आहे, म्हणजे नेमकं का म्हटलेलं आहे, ब्रँचनं हेड ऑफिसला जे पैसे पाठवले ते इथं आपल्याला काय करायचे असतात, जमा करून घ्यायचे असतात. मग ते कॅश सेलचे असू शकतात किंवा डेटर्स कडून पैसे आलेले असू शकतात. ते सगळे पैसे इथं काय करायचे, जमा करून घ्यायचे. म्हणजे ब्रँचनं जे हेड ऑफिसला पैसे पाठवले ते इथं काय करायचे, जमा करून घ्यायचे. ओके. त्यानंतर बाय गुड्स सेंड टू ब्रँच. आता हे काय आहे नेमकं, गुड्स सेंड टू ब्रँच आहे, रिटर्न बाय ब्रँच आहे, रिटर्न बाय ब्रँच डेटर्स डायरेक्टली टू हेड ऑफिस. म्हणजे जो काय माल रिटर्न ब्रँचनं हेड ऑफिसला पाठवलेला असेल तो इथं घ्यायचा असतो. म्हणून इथं ते गुड्स सेंड टू ब्रँच म्हटलेलं आहे. कारण इकडे आपण गुड्स सेंड डेबिट केलेला असतं, त्यातला माल जर परत आला तर ते अकाउंट इथं क्रेडिट व्हायला पाहिजे. म्हणून जो माल क्रेडिट झाला, म्हणजे थोडक्यात काय, ब्रँचनं हेड ऑफिसला परत पाठवला, तो इथं ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा. म्हणून रिटर्न बाय ब्रँच किंवा रिटर्न बाय ब्रँच डेटर्स डायरेक्टली टू हेड ऑफिस. कधी कधी डेटर्स हेड ऑफिसला डायरेक्ट माल पाठवू शकतात. मग तो ज्या ब्रँचच्या डेटर्स आलेला आहे ना, त्या ब्रँच अकाउंटला हे हेड ऑफिसनं जमा करून घ्यायचं असतं. किंवा इतर ब्रँचेसला जर माल पाठवला असेल ह्या पर्टिक्युलर ब्रँचनं, तर तो माल परत आला असं दाखवूनच याची काय करायची असते, ट्रीटमेंट द्यायची असते. आणि मग जे बॅलन्स जसे डेबिट असू शकतात, तसेच काही बॅलन्स इथं कॅरी फॉरवर्ड करावे लागतात वर्षाच्या अखेरला. ते बॅलन्सेस इथं काय करायचे, कॅरी फॉरवर्ड करायचे. मग त्यामध्ये काय असू शकतं, स्टॉक असू शकतो, डेटर्स असू शकते, पेटी कॅश, फिक्स्ड असेट, प्रिपेड एक्सपेन्सेस, किंवा त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये एखादी असेट जर निर्माण झाली तर ती निर्माण झालेली जी असेट आहे ना, ती इथं बाय बॅलन्स म्हणून तुम्ही काय करू शकता, कॅरी करू शकता. आणि यामधला जो डिफरन्स आहे दोन्ही मधला, डेबिट आणि क्रेडिट मधला, एक तर तो प्रॉफिट असेल, जर प्रॉफिट असेल तर तो ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, जर लॉस असेल तर तो पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून या ब्रँच अकाउंटला तो काय करायचा, जमा करायचा. आणि हे ब्रँच अकाउंट काय करायचं असतं, क्लोज करायचं असतं. मग थोडक्यात काय, लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतात. ती लिमिटेड ट्रान्झॅक्शन या ब्रँच अकाउंटमध्ये काय करायची, रेकॉर्ड करायची. आणि त्याच्या थ्रू जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तो काय केला जात असतो, कॅल्क्युलेट केला जात असतो. जर हा फॉर्मॅट सोपा करून घ्यायचा असेल तर एक सिंपल फॉर्म्युला आहे याचा. हेड ऑफिसकडून जी ब्रँचकडे ट्रान्झॅक्शन घडलेली असतात, हेड ऑफिस थ्रू ब्रँच जी ट्रान्झॅक्शन घडलेली असतात ना, ती सगळी इथं ब्रँच अकाउंटला डेबिट टाकायची असतात. पुन्हा एकदा सांगतो, हेड ऑफिसकडून ब्रँचच्या दिशेनं जी घडलेली ट्रान्झॅक्शन असतात, ट्रान्झॅक्शन्स टू ब्रँचेस फ्रॉम हेड ऑफिस, ती सगळे ब्रँच अकाउंटला डेबिट टाकायचे आहेत. आणि अगदी याच्या रिव्हर्स आहेत, ब्रँच थ्रू हेड ऑफिस, म्हणजे ब्रँचकडून हेड ऑफिसकडे जी ट्रान्झॅक्शन घडलेली आहेत ती सगळी ट्रान्झॅक्शन त्या पर्टिक्युलर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला काय करायचे असतात, ट्रान्सफर करायचे असतात. या दोन्हीमधचा जो काय गोषवार आहे तो काय असणार आहे, समरी थोडक्यात जो रिझल्ट आहे त्याला इथं काय म्हटलं जाऊ शकतं, इथं प्रॉफिट किंवा त्याला इथं काय म्हटलं जाऊ शकतं, लॉस म्हटलं जाऊ शकतं. आणि तो प्रॉफिट किंवा लॉस हा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते पूर्ण व्यवसाय संस्थेचं, तिकडं हा प्रॉफिट किंवा लॉस काय करायचा असतो, आपल्याला इथं वर्ग करावयाचा असतो. थँक्यू.